राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार यांना बहाल केलं। निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला हा मोठा धक्का दिला। विधिमंडळ आणि पक्ष संघटनेतलं बहुमत अजित पवार गटाकडे असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला। तर शरद पवार यांना विधिमंडळ किंवा पक्ष संघटनेचा पाठिंबा नाही असं आयोगाने म्हटलं। त्यामुळे अगदी शिवसेनेसारखाच राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल लागलाय आणि या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असं शरद पवार गटाने जाहीरही केलंय। घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी हा पक्ष आता अजित पवार यांना देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता सुप्रीम कोर्टात जाणार असं शरद पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। निवडणूक आयोगाने हा अतिशय मोठा निकाल आज दिलेला आहे आणि जे काही शिवसेनेसंदर्भात घडलेलं होतं, पक्ष आणि चिन्ह शिंदेंकडे देण्यात आलेलं होतं, तेच या ठिकाणी होत असल्याचं आपण बघतोय। त्याच्या सगळ्या प्रक्रिया पार करत सगळे पुरावे तपासून आयोगाचं असं निवडणुकीचं मत झालं असणार आणि त्या आधारे जो निकाल मिळालाय त्यामुळे निश्चित आमच्या महायुतीत आम्हाला आनंदच होईल। कारण शिंदे साहेबांची शिवसेना त्यांना धनुष्यबाण मिळालं, बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा वारसा त्यांच्याकडे आला। त्याच पद्धतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांना राष्ट्रवादीचं घड्याळ त्या ठिकाणी मिळाल्यामुळे आमच्या महायुतीमध्ये आणखी त्या ठिकाणी घट्टपणा किंवा एक वेगळ्या प्रकारचं आनंदाचं निश्चितच वातावरण आहे। सर, या संदर्भात नाही, 100% अजितदादांना आमच्या शुभेच्छाच मनापासून राहतील। कारण शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा आमच्या सोबत आहे बोलतो त्यावेळेला महाराष्ट्रातील जनतेच्या मनातही संभ्रम होता की राष्ट्रवादी म्हणजे नेमका कोण, शरद पवार साहेबांचा की अजित पवारांचा। तर आता राष्ट्रवादी बोलल्यावर तो प्रश्न निकाली निघतोय। जसा शिवसेनेच्या बाबतीत कसं होतं त्याच पद्धतीनं धनुष्यबाण आणि शिवसेना प्रश्न निकाली निघाला। त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये जी संदिग्धता होती ती यामुळे निघून गेली। जितेंद्र आव्हाडांची टीका केली आहे की 2019 पासून हे सगळं सुरू होतं, अदृश्य शक्ती आहे सगळ्यांच्या पाठी असं म्हटलं जातंय। जितेंद्र आव्हाडाकडून दुसरी अपेक्षा काय करणार? जितेंद्र आव्हाड, संजय राऊत हे सकाळी उठल्यावर टीका करण्याशिवाय 4 चांगल्या विकासाच्या गोष्टी, समाजाच्या हिताच्या 4 गोष्टी बोलल्यात असं कधीच आढळलं नाही। मत्सरानं टीका टिप्पणी टोकाच्या त्या ठिकाणी करायच्यात आणि त्याच्यामुळे आता चिन्ह गेल्यावर आपण आव्हाडांकडून अपेक्षा कशी करता की त्यांनी चांगलं बोलावं? आता त्यांना एवढा पोटशूळ झाला असेल ती मळमळ त्यांना बाहेर काढावीच लागणार ना। महायुतीवर काय परिणाम होईल? महायुतीवर काय परिणाम होईल आजच्या निकालाचा? महायुतीवर याचा चांगलाच परिणाम त्या ठिकाणी होणार। कारण महायुती आणखी भक्कम होणार। कारण काही लोक चिन्हांमुळे त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये थोडंसं किंतु परंतु असतं। शिंदे साहेबांचा चिन्हाचा विषय क्लिअर झाला, आता अजितदादांचा घड्याळाच्या चिन्हाचा विषय क्लिअर झाल्यावर स्वाभाविकपणे त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास वाढेल आणि महायुतीच्या सुद्धा एकवाक्यतेला त्या ठिकाणी ताकद निश्चितपणे मिळेल। भाऊ, केंद्रातून अदृश्य शक्ती काम करते असा टीका जी होती, केंद्रातून अदृश्य शक्ती काम करते अशी टीका केली जाते। त्यांची दृष्टी त्या ठिकाणी जरा नाजूक झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांना अदृश्य गोष्टी त्या ठिकाणी